कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूपवाहतालोचनी लोचनी रूपवाहतालोचनी लोचनी रूपवाहतालोचनी लोचनी रूपवाहतालोचनी लोचनी सुख हरे हो सजनी सुख हरे हो सजनी सुख झाले रो साजनी सुख झाले रो साजनी साजनी विठ्ठल भरवा भरवा विठ्ठल भरवा Hare
खाली बसा 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 झालं का सांगा सांगा कीर्तन संपूर्ण गेलं जसे चरित्र केले नारायण जसे चरित्र केले नारायण जसे चरित्र केले नारायण जसे चरित्र केले नारायण जसे चरित्र केले
माझी वाणी तुझे भरभर माझी वाणी तुझे भरभर Ram
हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतारा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संतानी दूसरे चरण संतानी समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्मेधपाणे मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदेधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं नमामि गंगागिरिहरिराम शुचिः शीलः समरक्ष सतताभिजितेन्द्र तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या शिरोधाने हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 5वे कीर्तन महोत्सव हरिपाठ काकळा भजन या आश्रमामध्ये हरिभक्त अर्जुनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचा आज सांगतेचा दिवस काला आहे सांगता यास ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ सद्गुरु गंगागिरी महाराज भक्त मंडळ रामगिरी महाराज तरुण मंडळ शिंगी पिंपरी आश्रम रामगिरी महाराज सेवा आश्रम शिंगी पिंपरी परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण रांजणगाव वरखेड जोडेगाव अकोले वाळगाव खडकवा गलगाव आणखी कुठले कोपेश्वर वडाळी मेंढी भालगाव मालुंजा महालगाव परिसरातील भक्तगण काला आहेत उन्हाळ्याचे दिवस आहे ऊन फार तापतायत वेळ बराच झाला अजूनही ऊन आहेत 5:30 वाजले गंगापूरला ते गणेश मंदिराची मूर्ती स्थापना कलशारोहणाच्या निमित्ताने तिथेही कार्यक्रमाला जायचे हा झाल्यानंतर
तसा कणकुरीचा काला करून आपण इथला काला करीत असतो. पण तो आता गणपती मंदिराचा परत तिसरा कार्यक्रम. एकतर उन्हाचे दिवस, रामनवमी पासून दररोज 3-3 कार्यक्रम चालू आहेत. केल्याशिवाय पर्याय नाही. एकदा तारीख घेतल्यानंतर जावंच लागतं ना. चिर कर का फिर कर, ऊन असू दे की पायी काय असू दे, करूया थोडा वेळ सेवा. सिंगी हनुमान मंदिर आपला असणारा हा आश्रम, या आश्रमामध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह 500 वर्ष आहेत. सिंगीकर तसा आजूबाजूचा परिसर आपला सर्व बेटाचाच परिसर आहे. बेटाला मानणारा, बेटाशी निष्ठावान असणारा आपला हा सर्व समाज आहे. आणि आपली बेटाची मोठी दिव्य परंपरा आहे, त्यागाची परंपरा आहे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज एक त्यागी महात्मा होते. या परंपरेमध्ये सर्वच त्यागी महापुरुष झाले. ती परंपरा आहे. 3-3, 4-4, 5-5 पिढ्यांपासून आपण या परंपरेशी जोडलेलो आहोत, म्हणून टाळ्यावर आहोत. नाहीतर बाकीचे बघा तुम्ही, बाकीचे परमार्थ करू दे, पण त्या फळावर सुद्धा काही अवघडच आहेत. कायम वाद, कोणत्या कोणत्या महाराजाचा कुठून कुठं वाद आहेच. कधी व्हॉट्सअपला, कधी फेसबुकला, कधी कुठं. सद्गुरू गंगागिरी महाराजांची आपली त्यागाची परंपरा आहे. आणि ही परंपरा सांभाळणं आपले सर्वांचं कर्तव्य आहे. कोणी विद्वान असेल, कोणी कमी विद्वान असेल, जास्त विद्वत, हा त्याचा त्याचा विषय आहे, अध्ययनाचा विषय. विद्वत्ता आली म्हणून काय झालं? नामदेव महाराज सांगतात, वेदाध्ययन करशी तरी वेदांतीची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. वेदांताचार्य झाला म्हणून काय, विद्वान झाला म्हणून काय. मूर्ख मनुष्य जेवढा भगवंतापासून लांब असतो, तेवढाच विद्वान देखील लांब असतो. विद्वान होण्याचा भगवत प्राप्तीशी काही संबंध नाही. विद्वान झाला म्हणजे काय होईल? बोलण्यामध्ये हुशार होईल, दुसऱ्याला बोलून देणार नाही. पुढं काय? एकदा आद्य शंकराचार्य मणिकर्णिका घाटावर गेले फिरायला. तिथे एक वयस्कर मनुष्य दिसला आणि तो वेदाचे अक्षर घुकून पाठ करीत होता. शंकराचार्यांनी त्याला विचारतो, काय करतोयस? म्हणे वेदाचे अक्षर पाठ करतो. पाठ करून काय करणार? विद्वान होणार. विद्वान होऊन काय करणार? शास्त्री होणार. शास्त्री होऊन काय करणार? शास्त्रार्थ करणार. शास्त्रार्थ करून काय करणार? विजय प्राप्त करणार. विजय प्राप्त करून काय करणार? सर्वजय शास्त्री पदवी मिळवणार. सर्वजय शास्त्री पदवी मिळवून काय करणार? मग काय करणार? काय करणार? तुम्हाला काय करायचं? एक दिवस मरून जाणार. मग एक दिवस मरून जा हे जर कळतं, कशाला रिकामी उद्योग करतो. अंगम गलितम पलितम दशम मुड़
गदितं पयतं मण्डं अंगम गदितं पदितं मुंडं दशनवीनं जातं तुंडं वृद्धाया ते गृत्वा दंड. वृद्ध अवस्था आली आता विद्वान व्हायची इच्छा करतो. नाही नाही रक्षले डुकरेंग करणे. डुकरेंग करणं म्हणजे वेदाचे अक्षर घुकून डुक डुक करून कल्याण होणार नाही. मग काय कर, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे मूर्खा, आता देवाचं भजन कर, कशाला विद्वान व्हायची इच्छा करतो. विद्वान होण्याचा भगवत प्राप्तीशी काही संबंध नाही. आदित्य सर्वशास्त्राणि वेदान् संगश्य नारद न जानामि ते सूक्ष्मांतरं विरते विना. संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन कर, पण अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नसेल तर व्यर्थ आहे वेदशास्त्राचं अध्ययन, व्यर्थ आहे ती विद्वत्ता. जर वैराग्य निर्माण होत नसेल तर निरर्थक. वेदशास्त्र हे वैराग्य निर्माण होण्याकरिता आहे. ते तर मुख्य पाहिजे. अनुताप त्या अनुतापाचे कैसे रूप नित्य मृत्यू लागला समीपनमान अत्यल्प देह सुख. देह सुखाची इच्छा नसती साधूच्या. त्याग हे साधूचं जीवन असतं, त्याग हे भक्ताचं जीवन असतं. असा भक्त भगवंताला प्रिय होतो. तुल्य निंदास्थिर मौने संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. कोणता भक्त मला प्रिय आहे? संतुष्ट येन केनचित, आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट. असो काल्याचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात उत्तीर्ण झाले. अनेक लीला भगवान परमात्मा करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्णंदा घरी आनंद. रात्री कारागृहात भगवान प्रगट झाले बर का. प्रगट होताना चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले. देवकी माता म्हणली बालक बनून यायचं, तुझं बाबा बनून आला. हे काय निरूप? ती 4-4 हात, 2 हात कमी केले. आता घे कडेवर. नाही छोटा हो, लहान झाला, आता घे कडेवर. मुलगा जन्माला येतो काय कपडे घालले नंगा हो. बालक झाला आणि लागला रडायला. देवकी म्हणले रडू नको, मामाला आवाज जाईल बरं. आता माझं रक्षण करावं लागेल तुम्हाला. लपवा म्हणले. आता कुठं लपवणार? कंसाच्या कारागृहामध्ये दुसरीकडे जागा आहे का लपवायला? तेव्हा भगवंताने वसुदेवाच्या कानात सांगितलं. काय सांगितलं? नंदाच्या नंदाच्या घरा भजने भजने
कृष्णाने वसुदेवाच्या कानात सांगितलं बरं का, असं मोठ्याने गायला नव्हतं सांगितलं. कानात का सांगितलं माहितीये? देवकीला आवाज जाऊ नये म्हणून. वसुदेवाने कृष्णाला नंदाच्या घराला घेऊन जायला गेला, पण कृष्णाने सांगितलं मला नंदाच्या घराला घेऊन जा. देवकीला का सांगायचं नाही? कारण न जाणे घाबरून कानात सांगितलं. नंदाच्या घराला मज नेई गोकुळा, माया उपजली तेथे ठेवी मजानी दे. तिथं माया उपजली, मला ठेवा आणि तिला घेऊन या. भगवान रात्री वसुदेवाने पोच केलं, पण जेव्हा वसुदेवजी गेले तेव्हा यमुनेतून जायला लागलेत ना, हळूहळू हळूहळू यमुना वर 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 यायला लागली. यमुना भगवान कृष्णाची पत्नी आहेत. कृष्णाच्या अष्टपटप्राण्यांमध्ये कालिंदी आहेत. कालिंदी म्हणजे यमुना. भगवंताच्या दर्शनाकरता वर वर यायला लागली. वसुदेवाच्या छातीपर्यंत आली, पण सासरेबाची दाढी पाहून लाजली, खाली गेली तर रस्ताच तयार झाला. वसुदेव पलीकडच्या तीराला गेले, नंदालयात बाळाला ठेवलं, कन्येला घेऊन आले आणि प्रातःकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आला सुनंदाला. सुनंदा यशोदेची ननंद, नंद बाबाची बहीण, यशोदेच्या बाळणपणाला आलेली होती. बऱ्याच ठिकाणी ननंद आणि भाऊजाई यांचा ताळमेळच बसत नाही. नाव आहे ननंद. जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुख नाही, न आनंद. जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनीं चोरून लाडू खाल्ल्या बरं का. यशोदेची ननंद तशी नव्हती, कारण तो न नंदा नसून सुनंदा होती. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नंद बाबाला निरोप दिला, बाबा अरे कहा भयो? लाला भयो नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाला. 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 जय कन्हैया लाला की 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 कन्हैया लाला की जय कन्हैया लाला की. नंद घरा नंद भयो नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाला. जय कन्हैया लाला. आनंदोत्सव. गोकुळीच्या सुखांत पार नाही, लेखा बाळ कृष्णंदा घरी आनंद अंधारदारी गृह्या तोरणे करते कथा गाती गाणी. नंद बाबाने दान दिलं, तिलदान, गोदान. गाईचे शिंग सोन्याने मळवून ब्राह्मणाला गाई दान दिल्यामुळे. अशा प्रकारे जन्माच्या वेळेला, बाळाच्या जन्माच्या वेळेच्या दानाचे काही शास्त्रामध्ये महत्व आहे बरं का. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हापासून तर नाळ छेदन होईपर्यंतचा जो काळ आहे, शास्त्रामध्ये त्याला प्रजातीर्थ काळ म्हणतात. या प्रजातीर्थ काळामध्ये जे दान दिलं जातं ते अक्षय दान असतं, ज्याचा कधी क्षय होत नाही. भगवान रामचंद्र प्रभू जेव्हा प्रगट झाले तेव्हा दशरथाने देखील दान दिलं होतं. राम दिवसा 12 वाजता प्रगट झाले आणि कृष्ण रात्री 12 वाजता प्रगट झाले. राम उजेडात प्रगट झाले, कृष्ण अंधारात प्रगट झाले. बघा, रामाचं वागणं, बोलणं, नाम सगळं सरळ आहे. कृष्णाचं नामही सरळ नाही, वागणं सरळ नाही, बोलणं सरळ नाही. बोलतो वेगळं ना अर्थ निघतो वेगळाच. जेव्हा कृष्णाने माती खाल्ली ना, माती खाल्ली त्यावेळेला
यशोदेने कान धरला. सांगतो माते का भगवान म्हणले नाहम भक्षितवानम सर्वमिथ्याभिशंसिनः. मी माती खाल्ली नाही. आई गाय नाही खाल्ली ग माती. 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 भैराम दादा भैराम दादा भैराम दादा खोट बोलतो खोट बोलतो भैराम दादा. भैराम दादा खोट बोलतो भैराम दादा. नाही खाली ग माती. आई गाय नाही खाली ग माती. आई गाय नाही खाली ग माती. आई गाय नाही खाली ग माती. सगळे खोटं बोलतात. यशोदा म्हणले सगळे खोटं बोलतो तू एकटाच खरं बोलतो. वा वा वा. सत्यवादी हरिश्चंद्र तुझाच नंबर आहे. मग कृष्णांतर माती खाल्ली होती नाही कसं काय म्हणलं. नाहम भक्षित्वानम सर्वमिथ्याभिशंसिनः. सगळे मिथ्या बोलतात. कारण कृष्णाचं बोलणं सरळ नाही. कृष्णाची भाषा सरळ नाही. कृष्णाचं नाम सरळ नाही. कृष्ण नामात एकही अक्षर सरळ नाही. कृष्णाचं वागणं सरळ नाही. कृष्ण कळायला सरळ नाही. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. कृष्ण मर्यादेच्या पलीकडे आहे. असा असणारा भगवान कृष्ण गोकुळात प्रगट झाला. ज्या अवस्थेत लीला करतोय त्या अवस्थेचं वर्णन करतायत महाराज प्रथम चरण. हे जसे चरित्र केले नारायणी. हे जसे चरित्र केले नारायणी. हो हे जसे चरित्र केले नारायणी. हे जसे चरित्र श्री चरित्र केले नारायणी रांगता गोधने रांगतांपासून तर गोधने राखीत आहे. भगवान गोकुळात प्रगट झाले. अनेक लीला केल्या. कृष्ण लीला फार गंभीर आहे. ज्या दृष्टीने आपण कृष्णाकडे पाहतो तसा कृष्ण नाही, तशा गोपी नाही. लोक म्हणतात म्हणा एक गवळण. डोळे मुरडीत 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 राधा चाले वारी आणि कुंड झाले. अशी डोळे मुरडणारी राधा नव्हती. माझ्या दुधात नाही पाणी.
त्यावेळेला काय दुधात पाणी टाकायची पद्धत होती गो. कुठून काढली गवळ दुधात नाही पाणी. नंदबाबाकडे 9 लाख गाई होते. 9 लाख गाई दूध किती असत, पाणी टाकायची काय करायची. अशा गवळणी नाही येत महाराज. गोभी इंद्रिय भक्ती रसम देवतेच गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहे. म्हणून त्या गोपीला सर्वदूर भगवान दिसतात, सर्वत्र भगवत दर्शन. हे काही स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरे प्रत्यक्ष भगवत दर्शन, चौथे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नात भगवत दर्शन. स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले योग्य वैशिष्ट्य. जागृत स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृती सुद्धा 3 प्रकार सांगितले. बीज जागृत, महाजागृत आणि जागृत. स्वप्नाचे 3 प्रकार जागृत, स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. आणि 7वे सुषुप्ती. असे अविद्येचे 7 प्रकार सांगितले. 7 अविद्येच्या भूमिका आणि 7 ज्ञानाच्या भूमिका. अज्ञानाच्या 7 भूमिकेमध्ये 3 प्रकारच्या स्वप्नाच्या भूमिका सांगितल्या. जागृत स्वप्न, जाग असताना स्वप्न पाहणार. झोपेत पडणारी स्वप्न वेगळे, जागेपणी स्वप्न पाहतात ना लोक. जागेपणी स्वप्न पाहणारा जागृत स्वप्न. मी नेहमी सांगत असतो, एक भिकारी स्वप्न पाहत होता. दुष्काळ पीठ होते. भीक मागून आणि उर्जेचं पीठ माठात भरून टाकायचं. माठ टाकून टाकून त्या माठाकडे पाहून म्हणतो, जर दुष्काळ पडला जे फार पैसे होते पिठाचे. किती कधी एखादी शेळी येईल ना त्या पैशाला, हे पीठ विकून टाकून शेळी 5-6 वर्षात 20-25 शेळ्या होती. शेळ्या विकून टाकायच्या. शेळीची जात फार विचित्र, कुठे तोंड घालती, ठेवायचेच नाही. मग शेळ्या विकून 2 जर्सी गाई घेऊ. 20-20 लिटर दुधाच्या 40 लिटर दूध. काय भाव दुधाला? तुमच्याकडे दूध धंदा करीत नाही का? गाईचं दूध काय भाव आहे? किती? 33 आहे. मग 30 रुपयाने 40 लिटर किती झाले? 1200. 500 रुपये खर्चच गेले. किती राहिले? 700. मग महिन्याचे किती झाले? 21,000 रुपये. 21,000 रुपये महिन्याचे जर दुधाचे मिळायला लागले तर कोणी मुलगी देणं लग्न करून टाकून. एक तर अलीकडच्या काळात मुली भेटणं फार अवघड झाले. 21,000 रुपये महिन्याचे यायला लागल्यावर लग्न करायला काय हरकत आहे? मग घरात पत्नी येईल, मग मुलं बाळ होतील. मी सकाळी दूध करीत असेल तेव्हा पोरग म्हणेल पप्पा पप्पा, मम्मीने बोलावलं. मी म्हणेल बाजूला समजत नाही की मी काम करतोय. तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारली मळक्याला सारं पिठच पिठाने. हे सुद्धा एक स्वप्नच आहे. याला जागृत स्वप्न म्हणतात. काही झोपेत पण स्वप्न असतात. एकाला स्वप्न पडलं झोपेत, इलेक्शन सुरू झालं स्वप्नात. आमदार केला उभा राहिला, निवडूनही आला, गावात सदस्य व्हायची लायकी केली, पण आमदार झाला. मुंबईला गेला आणि सरकार स्थापनेची वेळ एका सीटावरून सरकार पळत होतो. हा पक्षाला निवडून, याला महत्व आलं. हा जिकडं जाईल तिकडं सरकार होतंय. त्यांनी सांगितलं मला जो मुख्यमंत्री करेल त्याच्या पक्षात मी जाईल. झाला मुख्यमंत्री. ऑफिस मध्ये गेला, कामकाज सुरू झालं तेव्हा हाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवसभर आलाय. डोळे उघडून पाहतो, मोडक्या बाजूवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोधडीवर पडले. हे झालं झोपेतलं स्वप्न. एक जागृत स्वप्न, दुसरं स्वप्न, तिसरं स्वप्न जागृत. काही स्वप्न जागृत अवस्थेत सत्य ठरतात. उदाहरणार्थ सत्यवादी हरिश्चंद्र
स्वप्नात राज्यदान दिलं, जागृत होते, सत्य ठरवलं. तुकाराम महाराजांना बाबाजीने स्वप्ने येऊन तुका याला अनुग्रह दिला निजती. तुकाराम महाराजांना स्वप्नात अनुग्रह दिला, जागृत असते, सत्य ठरवलं. हे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन. प्रत्येक विषयाचा विश्लेषण करता येणार नाही, वेळ कमी आहे. त्या गोपीला सर्वत्र भगवत दर्शन होत आहे. वारकऱ्याला सर्वदूर भगवान दिसत नव्हते. मन हे झाले, मन हे झाले अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलचे वारकरी. त्या गोपीला सुद्धा सर्वदूर भगवान दिसतो. सर्वत्र भगवत दर्शन. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, शास्त्री भगवान. हे सर्वत्र भगवत दर्शन. बोलती चालती बोलती बोलती चालती देखती एकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा देखती त्या भताराच्या सासुरे माहेर सासू सासरा देखती त्या भताराच्या बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सर्वत्र दर्शन. हे प्रेम आहे. महाराज सांगतात या प्रेमाचा काही अंश मला मिळावा त्याकरता, या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य वाणीमध्ये यावं त्याकरता काही अंश मिळावा. प्रथम चरण, द्वितीय चरणामध्ये माझी वाणी तुझे वर्णन, माझी वाणी तुझे वर्णन, ऐसे देव काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देव काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम,
अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिंगी पिंपरी आश्रम 500 वर्ष आहेत. आजूबाजूचे बऱ्याच गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काल्याचा प्रसंग आहे. दहंडी टांगलेले आहेत. आवरून घेऊ लवकरच. उजळ असताना पंक्ती झाल्या बरं यायचं का आम्हाला पुढे अजून गंगापूर जायचं. पुढे एक कार्यक्रम आहे. अजून आमची सुट्टी नाही. पण बेटामध्ये जे अन्नक्षेत्र चालतं त्या अन्नक्षेत्राला वर्षभर आपल्याला खूप धान्य लागतं. जवळ शेकडो पोते धान्य लागत असतं. मग आपल्या परिसरातून धान्य फेरी वगैरे करीत असतात प्रत्येक गावातून. आपणही धान्य गोळा करून जर आणून दिलं बेटामध्ये तर त्या अन्नदानामध्ये धान्याच्या रूपाने आपला देखील सहभाग त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून आपण धान्य पेरी परिसरात करून यावर्षी गावाचं पीक बऱ्याच ठिकाणी बरं होतं इतर पिकापेक्षा. आणि गावाचा वापर आपल्याकडे जास्त असतो कारण त्या मशीनमुळे गावाच्या पोळ्याच करावं लागतं. आलेल्या सेवेकऱ्यांची भोजनाची व्यवस्था, विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था, भक्तगणांची भोजनाची व्यवस्था, या सर्व व्यवस्था करण्याकरता पूर्ण वर्षभर आपल्याकडे पंक्ती असतात. एकादशी फराळाच्या पंक्ती असतात. या पंक्तीकरता धान्य भरपूर लागतं. धान्य घरातली वस्तू असते आणि म्हणून आपण ते धान्य गोळा करून जर आणून दिलं बेटामध्ये तर निश्चित त्या धान्याचा उपयोग अन्नदानाकरता आणि त्या अन्नदानामध्ये धान्याच्या रूपाने आपलाही सहभाग आपण त्या ठिकाणी नोंदवू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट, आळंदीला पण आपलं काम चालू आहे. बरेच मंडळी योगदान करतायत. ज्याला शक्य होईल त्यांनी करावं योगदान की जेणेकरून आता दुसरा स्लॅब चालू, याच्यानंतर तिसरा स्लॅबही करायचा आहे. कारण वारकऱ्यांची सोय होणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. विठाला असो. माझी वाणी तुझी वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काय का. या प्रेमाचा काय अंश मला द्या. प्रेम धारण करण्याची क्षमता पाहिजे. वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र पाहिजे. तसं प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. अशुद्ध अंतःकरणामध्ये प्रेम टिकत नाही. प्रेम शब्दाच्या पलीकडे असतं. अनिर्वचनीय प्रेम स्वरूप. म्हणून महाराज सांगतात, हे प्रभू माझ्यावर अशी कृपा करा की जेणेकरून तुझं गुणानुवाद गाण्याचं सामर्थ्य माझ्या वाणीत येईल. अशा अनेक लीला करतात. भगवंताने मोठ्या मोठ्याचा अभिमान नष्ट केला. इंद्राचा अभिमान नष्ट केला. वरुणाचा अभिमान नष्ट केला. ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला. अनेक राक्षस मारले. शकटासूर कृष्ण जेव्हा 3.5 महिन्यात झाला, येशूने जोडी बांधली बैलगाडीला. शकटासूर पडल्या पडल्या झोळीतून लात मारली. गाडी उलटून पडली. गाडी खाली दबून शकटासूर मिळाला. पुतना मारली. तृणावर्त मारला. तृणावर्त राक्षस वावटळीचं रूप घेऊन आला. गरगर गरगर फिरत वावटळाली. त्या वावटळीने कृष्णाला उचललं, आकाशात घेऊन गेले. भगवान म्हणले, वाह वाह मामा, क्या के खिलौना बेच रहे, आज तो हवाई जहाज भेज दे. ती वावटळ मथुरेच्या दिशेने निघाली. भगवंतांनी वजन वाढवलं. गळा दाबून तृणावर्ताला वध केला.
अनेक राक्षस ठार मारले. अगासूर, बकासूर, रिटासूर, फुलंबासूर, धेनुकासूर, वत्सासूर. गोकुळवासींना परम आनंद दिला आणि ही लीला बाजूला सरली. महाराष्ट्रात ही लीला बाजूला सरली. पुढे खूप काही करायचं आहे ते चरणामध्ये. ये सोग सारिले या रूपे आनंद, 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 हे सोंग 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 सारिले या रूपे आनंद. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे सोंग सारिले या रूपानंद पुढे बोध करणे. ही लीला बाजूला असतात. पुढं काय करायचं? भगवान गोकुळात नाचले. गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं. ज्याला नाचता येतं, नाचवता येतं भगवान आहे. आणि भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां एक, दुसरं विनाशाय दुष्कृतां आणि तिसरं धर्म संस्थापनार्थ. तीन प्रयोजन भगवंताच्या अवताराचे असतात. पहिलं प्रयोजन भक्ताचं रक्षण, दुसरं प्रयोजन दुर्जनाचा नाश आणि तिसरं प्रयोजन धर्माचे संस्थापना. आणि भगवान सांगतात अहम भक्ता पराधीना. भगवंताला आणणारे भक्त असतात, कारण भक्ताचा अधिकार भगवंतावर असतो. कारण भक्त भगवंताला समर्पित असतो म्हणून भक्ताचा अधिकार आहे. भगवंताने कसं यावं, भगवंताने कसं रूप धारण करावं हा भक्ताचा अधिकार आहे. घरात कोणाचा अधिकार असतो? घरात तुमचा अधिकार आहे का? समजा तुमची इच्छा झाली आज बटाट्याची भाजी खायची आणि घरच्यांची इच्छा आज कारलंच करायचं. गप्प बटाटा समजून कारलं खावं लागेल, कारण घरात अधिकार तिकडे आहे, त्यांचा आहे. पण तो अधिकार काय? आई बापाचा सगळ्या संसाराचा त्याग करून आपल्याला समर्पित झालेले आहेत त्या माता भगिनी, म्हणून अधिकार आहे. त्याचा भक्त देखील सर्वस्व परमात्म्याला समर्पित आहेत, त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी भक्ताचा अधिकार आहे. भगवंताने कसं व्हावं, कसं बनून यावं, कोणत्या रूपात यावं हे भक्ताने ठरवायचं असतं. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताचं प्रयोजन, भक्ताचं रक्षण, दृष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना. धर्माची संस्थापना करण्याकरिताच भगवंताचा अवतार आहे शेवटच्या चरणामध्ये. आई तू कमाने धर्म संस्थापने, आई तू कमाने धर्म संस्थापने, आई तू कमाने धर्म संस्थापने, आई तू कमाने धर्म संस्थापने,
गुणगान माझी वाणी तुझे वरदी गुणनाम माझी वाणी तुझे वरदी गुणनाम गेला नारायण अवतार गेला नारायण अवतार माझी वाणी तुझे वरदी गुणनाम माझी वाणी तुझे वरदी हे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार धर्माच्या संस्थापनेकरिता भगवंताचा अवतार असतो. अनेक लीला भगवान करतात, त्यामध्ये चौर्य लीला करतात. त्या चौर्य लीलेचं वर्णन करण्याचे कीर्तन केलं. कृष्णाने एक मंडळ स्थापन केलं. मंडळाचं नाव आहे बाल गोपाल चौर्य विद्या प्रचारक मंडळ. मंडळाची उद्दिष्टी चोरी करणे आणि लोणी खाणे. त्याला घरी मिळत नव्हतं, लोक चोरी केली. या एक चौर्य लीला. व्रजे वसंतं नवनीत चोरम व्रजे वसंतं नवनीत चोरम व्रजे वसंतं नवनीत चौर्य लीला करू लागली. गाराणी गवळण सांगते गाराणी रात्री जातो चक्रपाणी खावणी दैत दोन योगी फुली बिरजणी हाके बाई कोणा शावरणा कुटवर काय व्यालीच पोर चोरटे शिरजोर लाडका हा गाना बाई तुझा तुला लाडका तुझा असिदगिरी समम स्यात् कज्जलम छंद पात्रे सुरत्र वर्षाखा लेखने पत्र मोरवी. समुद्राची शाई केली, परतीचा कागद केला. याच्या कोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आले. आम्ही जातो गोकुळ सोडून आमची सुना घेऊन. अरे कृष्ण असं का करतोस, का उन्हे का करतोस, ही चोरी किती सांगू तरी नाही कसे. शिंगी या ठिकाणी गणेश महाराज कारभार सरपंच आळंदीच्या कामाकरता 51 गोणी सिमेंट. संजय पाटील तिखे 51 गोणी सिमेंट माजी सरपंच. बाबासाहेब कारभार 51 गोणी सिमेंट. गणेश शिवाजी कारभार 5000 रुपये.
बाळासाहेब घाटे 5,000 रुपये, रवी जाधव 5,000 रुपये, नारायण साळुंके 11,000 रुपये. धन्यवाद. या ठिकाणी वैजापूर गंगापूर तालुक्याचे आमदार माननीय प्राध्यापक बोरनारे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला सरांच्या सोबत प्रकाश मत्सागर उपस्थित आहेत. इथं उपस्थित सर्व जे रामनाथ तातेवाघ इथं उपस्थित आहेत. बबनराव मस्के पाटील उपस्थित आहेत. आणखी उपस्थित सर्वांना धन्यवाद. कार्याचा प्रसंग आहे. आम्ही जातो गोकुळ सोनी आमच्या सुना घेऊन. यशोदा म्हणले असं का करतोस, काय होणे का करते चोरी किती सांगत नाही कसे. आपल्या घरी काही कमी आहे का? द्वारकाबाई मारुती वाघ आळंदी करता 1100 रुपये. धन्यवाद. मागच्या वेळेला पण 500 रुपये दिले त्यांनी. धन्यवाद. अशा प्रकारे यशोदा मंथन करायला लागले. यशोदा घुसळीत स्तनमागेरी भगवंत, स्तनमागेरी भगवंत, स्तनमागेरी भगवंत. यशोदा घुसळीत स्तनमागेरी तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध होतं जायला लागले. यशोदा पळाईत झाकलं. कृष्णाने पाट्यावरांचा वरंटा घेतला आणि दह्याचा धिंगाणा. यशोदा म्हणजे कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी काढीत असे, खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी काढीत असे. सावळ जगदे देव, सावळ जगदे. खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी काढीत असे, खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी काढीत असे. सावळ खांद्यावर कंबळ घेतली, हातात काठी घेतली. भगवान गाई चालू लागले. गाई चालता चालता खेळ खेळू लागले.
गोकुळ महाराज कारभार 5100 रुपये आळंदीकर. खेळ मोडला चला ओळू गाई बैसू जेव केठाई भाऊ केले वन पाय पटी झाला चिंकन दिवार पोटी भोक काय खेळवायचे अवघ्या सुरेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा घ्या रे घरे देभात आम्हा देत पंढरीनाथ पदा घेऊन या करी पेंद्या वाटे तशी तोरी भांडात किती गात प्रसाद देत पंढरी. भगवान परमात्मा मध्ये आगे बसले भौतिक गोपाळ बसले. भगवान कला करतात यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम गंधे हरिदा कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. या ठिकाणी माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे आश्रमाच्या वतीनं. मच्छिंद्र घाटे माजी सरपंच 11,000 रुपये आळंदीकर. या ठिकाणी माननीय आमदार साहेबांचा सत्कार होत आहे. या प्रकारे विठाला विठाला ओ कंठी धरिला कृष्णामणी अवघाजने प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडी वाकुली उतरे नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा